नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण होत असेल, तुमची नाईट शिफ्ट असेल किंवा ताण टेन्शनमुळे तुम्हाला वेळेवर झोप येत नसेल आणि याचा परिणाम म्हणून तुमचं पित्त वाढत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, आयुर्वेदानुसार झोप आपल्या शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि पित्त दोषाशी त्याचा फार जवळचा संबंध आहे। त्यामुळे तुम्ही कितीही पथ्य पाळा, तुम्ही कितीही औषध गोळ्या घ्या, वारंवार पित्ताचा त्रास हा होतच असतो। तरी हा त्रास कायमचा कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण छोट्या-छोट्या आणि साध्या टिप्स दिलेल्या आहेत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओ पाहता येतील। आपल्या चॅनलवर पित्त कमी करण्यासाठी आहार, विहार, दिनचर्या, पाणी पिण्याचे आयुर्वेदिक नियम दिलेले आहेत, ते तुम्ही पहा आणि योग्य लोकांपर्यंत शेअर करा। प्रश्न क्रमांक 1, पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज किती तास झोप घ्यावी? पर्याय क्रमांक 1 4 ते 5 तास, पर्याय क्रमांक 2 6 ते 8 तास, पर्याय क्रमांक 3 9 ते 10 तास, पर्याय क्रमांक 4 11 ते 12 तास। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 8 तास झोप पित्त संतुलित ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तींनी घ्यायला पाहिजे। मित्रांनो, तुम्ही जर रात्री 10 वाजता झोपलात आणि सकाळी 4 ते 6 यावेळी उठलात तर तुमचं पित्त संतुलित राहतं। याचं कारण काय आहे तर रात्री 10 नंतर पित्तकाळ सुरू होतो आणि 2 वाजेपर्यंत असतो आणि या वेळेमध्ये आपल्या अन्नाचं चांगलं पचन होऊन रस, रक्त, धातू तयार होत असतात, म्हणून रात्री 10 पर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे। आणि सकाळी 4 ते 6 वाजता जर उठलात तर तुमची 6 ते 8 तास झोप पूर्ण होते। सकाळी यावेळी वातदोषाचं प्राधान्य असतं, त्यामुळे आपल्या शरीरातील मल, मूत्र, वायू अगदी सहजतेने बाहेर टाकले जातात आणि शरीर शुद्ध होते, पाचकाग्नी प्रदीप्त होतो आणि आपण जे दिवसभर खातो ते सहज पचतं आणि पित्त संतुलित राहतं। म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर झोपेची ही वेळ आणि झोपेचा कालावधी काटेकोरपणे पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही पित्त संतुलनासाठी करा, नक्कीच पित्त कमी होतं। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, पित्त संतुलनासाठी दुपारची झोप घ्यावी का? पर्याय क्रमांक 1 रोज घ्यावी, कारण ती आरोग्यास हितकर आहे, पर्याय क्रमांक 2 कधीच घेऊ नये, कारण ती हानिकारक आहे, पर्याय क्रमांक 3 उन्हाळ्यात किंवा रात्री जागरण झाल्यासच घ्यावी, पर्याय क्रमांक 4 सकाळी उठल्या उठल्या घ्यावी। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उन्हाळ्यात किंवा रात्री जागरण झाल्यास घ्यावी। मित्रांनो, दिवा स्वाप म्हणजे आयुर्वेदानुसार दिवसा झोपणे हे सामान्य लोकांसाठी सांगितलेलं नाही। बालक, वृद्ध, गर्भिणी किंवा रात्री जागरण झालेले, अतिकष्ट करणारे, अशक्त असणारे, रोगांनी काही ग्रस्त असणारे लोकांनी दुपारी झोप घ्यावी असं सांगितलं आहे। आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो आणि उन्हापासून संरक्षण व्हावे आणि शरीरातील द्रव टिकून राहावे यासाठी दुपारी झोप घ्यायला सांगितली आहे। याशिवाय जर तुम्ही झोपलात तर कफ वाढतो, आळस येतो, अंग जड पडतं, पचन मंदावतं आणि अपचन झाल्यामुळे पित्त वाढायची शक्यता जास्त असते। म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर पित्त असेल तर दुपारी झोपू नका। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, पित्त संतुलनासाठी दुपारची झोप कधी घ्यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 जेवल्यानंतर घ्यावी, पर्याय क्रमांक 2 जेवणाच्या आधी घ्यावी, पर्याय क्रमांक 3 आंघोळीच्या आधी घ्यावी, पर्याय क्रमांक 4 आंघोळीच्या नंतर पित्त संतुलनासाठी दुपारची झोप घ्यायला पाहिजे। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेवणाच्या आधी पित्त संतुलनासाठी दुपारची झोप घ्यायला पाहिजे। मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की दुपारची झोप कोण घ्यायला पाहिजे, त्याप्रमाणे जर तुमचं रात्री जागरण झालं असेल किंवा तुमची रात्रपाळी असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ती झोप भरून काढण्यासाठी जेवणाच्या आधी झोपायला पाहिजे। याचं कारण पण आपण पाहिलेलं आहे। दुपारी पित्ताचा काळ असतो आणि जेवणानंतर आपण जर झोपलो तर आपलं पचन मंदावतं, कफ वाढतो, आमदोष तयार होतो, त्यामुळं अपचन झाल्यामुळे पित्त वाढायची शक्यता आणखीन वाढते। त्यामुळे मित्रांनो, दुपारी झोपायचं असेल तर जेवणाच्या आधी झोपा, जेवणानंतर झोपू नका। पुढच्या प्रश्नामध्ये आपण ही झोप किती वेळ घ्यायची हे पाहूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पित्त संतुलनासाठी दिवसा किती वेळ झोप घ्यावी?
पर्याय क्रमांक 1 रात्री जेवढं जागरण झालं आहे तेवढा वेळ घ्यावी. पर्याय क्रमांक 2 रात्रीच्या जागरणाच्या अर्धा वेळ घ्यावी. पर्याय क्रमांक 3 रात्रीच्या जागरणाच्या दुप्पट वेळ झोप घ्यावी. पर्याय क्रमांक 4 जेवढा वेळ झोप येईल तेवढा वेळ झोप घ्यावी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रात्री जेवढं जागरण झाले त्याच्या अर्धा वेळ झोप घ्यायला पाहिजे. मित्रांनो, त्यामुळे रात्री जर जागरण झालं असेल तर दिवसाही झोप घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे पित्त संतुलित राहतं, ऊर्जा टिकून राहते आणि अग्नीवर विपरीत परिणाम होत नाही. यापेक्षा जास्त वेळ तुम्ही झोपलात तर कफ वाढतो, अग्नी मंद होतो, पित्त वाढतं, परत ही सायकल सुरू राहते. मित्रांनो, पुढच्या प्रश्नामध्ये आपण झोपायच्या आधी काय खायला पाहिजे हे पाहूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पित्त संतुलनासाठी दिवसा झोपायच्या आधी काय खावे? पर्याय क्रमांक 1 जेवण करून झोपावे. पर्याय क्रमांक 2 फक्त चहा घ्यावा. पर्याय क्रमांक 3 गाईचे दूध तुपासह घ्यावे. पर्याय क्रमांक 4 उपाशीपोटी झोपावे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाईचे दूध तुपासह घ्यावे. मित्रांनो, आयुर्वेदानुसार तूप हे सर्वोत्कृष्ट पित्तशामक आहे आणि गाईचे दूध मधुर चवीचे स्निग्ध शीत असल्यामुळं पित्त संतुलित ठेवते. आणि मित्रांनो, गाईचं दूध आणि तूप एकत्र केलं की रसायनाचं कार्य करते. रसायन म्हणजे टॉनिक, त्यामुळं आपल्या शरीराला शक्ती मिळते, भूक चांगली लागते, रात्री झोप चांगली येते, धातूंचं पोषण चांगलं होतं आणि शरीरातील उष्णता कमी होते. म्हणून मित्रांनो, गाढ झोप होऊन मन शांत होण्यासाठी, रात्रीच्या जागरणाने वाढलेले पित्त संतुलित करण्यासाठी आणि पचनसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या 1 ग्लास दुधामध्ये तुम्ही चहाचा 1 चमचा किंवा अर्धा चमचा गाईचं तूप टाकून घ्या आणि मगच झोपा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पित्त संतुलनासाठी रात्री किती वाजता झोपणे योग्य आहे? पर्याय क्रमांक 1 रात्री 12 वाजल्यानंतर. पर्याय क्रमांक 2 रात्री 10 वाजण्यापूर्वी. पर्याय क्रमांक 3 पहाटे 2 नंतर. पर्याय क्रमांक 4 कधीही झोपले तरी चालते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रात्री 10 वाजण्यापूर्वी पित्त संतुलनासाठी झोपायला पाहिजे. मित्रांनो, मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पाहिल्याप्रमाणे संध्याकाळी 10 वाजल्यानंतर आयुर्वेदानुसार पित्तकाळ सुरू होतो आणि या काळात आपल्या अन्नाचं पचन होऊन ऊर्जा निर्मिती होत असते. आणि जर तुम्ही या काळात जागरण केलात तर तुम्हाला निद्रानाश, चिडचिड होऊन आम्लपित्त वाढायची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, पित्त संतुलनासाठी रात्री 10च्या आधी झोपा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, झोपेची योग्य वेळ आणि झोपेचा कालावधी हेच पित्त संतुलित ठेवते आणि आपले आरोग्य टिकवते. मित्रांनो, तुमची झोपेची वेळ कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज असेच आयुर्वेदिक क्विजेस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आयुर्क्विजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झोपेची योग्य वेळ पाळा, आरोग्य सांभाळा. थँक्यू.